सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महसूल विभागातील भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई करण्यात इथून तिथून सर्वच अधिकारी प्रचंड टाळाटाळ आणि वेळकाढूपणा करत आहेत। ते आता सूर्यप्रकाश एवढं सिद्ध झालंय। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असला तरी कोणीही अधिकारी महाभ्रष्टाचारी बहुचर्चित मंडळी अधिकारी विजय टेकाळे आणि भ्रष्टाचारी तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यावर कारवाई करत नाही। यामध्ये आणखी एक अधिकारी आहेत, ते म्हणजे बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी। त्यांच्याकडेही सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने पाठपुरावा केला होता, परंतु उपविभागीय अधिकारी अनेक महिन्यांपासून सातत्याने या विषयाचा अभ्यासच करीत आहेत, परंतु त्यांचा अभ्यास संपत नाहीये। यावरून हे स्पष्ट आहे की उपविभागीय अधिकारी यांनीही या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणं गरजेचं बनलंय। येथील महसूल विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात आतापर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने एवढे लिहून झालेले आहे की तो सर्व वृत्तांत वाचून एखादा वाचक बुलढाणा महसूल विभागात भोकाळलेल्या भ्रष्टाचारावर एखादी PhD प्राप्त करू शकतो। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून महसूल विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकत आहे, परंतु महसूल प्रशासनात बसलेले अधिकारी पुरते आंधळे, बहिरे आणि मुके देखील झालेत, कारण या भ्रष्टाचाराकडे सर्वांनीच पाठ करून घेतली आहे। प्रशासन आंधळे झाल्यामुळे हा भ्रष्टाचार कोणाला दिसत नाही, बहिरे झाल्यामुळे भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांचा आवाज त्यांच्या कानी पडत नाही आणि प्रशासन मुके झाल्यामुळे या भ्रष्टाचारावर महसूल विभागात कोणी बोलत देखील नाही। मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे तर भ्रष्टाचाराचे भस्मासूर बनल्याचं दिसतंय। या व्यक्तीने बुलढाणा महसूल विभागात राहून भ्रष्टाचाराचा असा व्हायरस पसरवलाय की संपूर्ण महसूलची यंत्रणाच व्हायरल इन्फेक्शनने आजारी पडली आहे। एका मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची कोणाही अधिकाऱ्याची छाती होत नाही, एवढं शंठ प्रशासन महसूल विभागाचं बनलंय। या भ्रष्टाचारावर केवळ एकच आवाज उठतो, तो फक्त सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनचा। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजनं पहिले वृत्तपत्र आहे, ज्याने टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम आपल्या वृत्तपत्रात पुराव्यानिशी प्रकाशित केलंय। नुसती वृत्तमालिका प्रकाशित करूनच दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज थांबलं नाही, तर टेकाळे किंवा खंडारे यांच्यासारख्या महाभ्रष्टाचारांची कृष्णकृत्य ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। हे सर्व असलं तरी टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराने गेंड्याच्या कातडीची बनलेली मंडळी ही स्वतःला वाचवण्यासाठी वाटेल तर थराला जातात। या ठिकाणीच मग जन्म घेतो तो प्रशासन आणि राजकारण यांच्यातील अभद्र युतीचा। टेकाळे यांनी आपल्या नजीकच्या लोकप्रतिनिधींशी संधान साधन प्रशासनावर पूर्णपणे दबाव आणलाय आणि आता टेकाळ्यांविरोधात एवढे सज्जड पुरावे आहेत की कोणताही इमानदार अधिकारी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनावर प्रचंड राजकीय दबाव यातून दिसून येत आहे, अन्यथा आतापर्यंत केव्हाच एखाद्या अधिकाऱ्यानं कारवाई केली असती। ही स्थिती तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या बाबतीत आहे। खंडारे यांनी विजय टेकाळे यांना वाचवण्यासाठी उघडपणे नियमभंग केला। टेकाळ्यांची विभागीय चौकशी सुरू असताना रुपेश खंडारे यांनी विजय टेकाळे यांची पत्नी आणि भावाच्या नावावर असलेल्या जमिनीचे नियमबाह्य अकृषक करून दिले। खरे तर खंडारे यांनी याबाबतचा कोणताही अधिकार नव्हता। खंडारे यांनी हा प्रमाद अनावधानानं नक्कीच केलेला आहे, कारण तालुका दंडाधिकारी पदावर बसलेला व्यक्ती इतका अजाण असूच शकत नाही। टेकाळ्यांची विभागीय चौकशी सुरू असतानाही करोडो रुपयांचे शेकडो प्लॉट दुसऱ्याच्या नावे पदाचा दुरुपयोग केवळ सनद देण्याचा अधिकार असताना तहसीलदार खंडारे यांनी जमिनीचे अकृषक करून दिले। त्यानंतर या जमिनीची टेकाळे यांनी पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली असण्याची दाट शक्यता आहे। हा सर्व प्रकार उपविभागीय अधिकारी असो किंवा आणखीन कोणीही अधिकारी असो त्यांच्या लक्षात आला नसेल असे होऊच शकत नाही। हे सर्व काही ठरवून सुरू होते, त्यामुळे या गंभीर गुन्ह्याबद्दल तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांवर तसेच या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी यांच्यावरही कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। आतापर्यंत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यानंतर भ्रष्टाचारी तहसीलदार खंडारे यांच्यावरच कारवाई संदर्भात पाठपुरावा करत होते, परंतु आता उपविभागीय अधिकारी जाधव या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याची दाट शक्यता दिसून येते। सर्व पुरावे देऊनही संबंधितांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांची चौकशी करून होण्याच्या दृष्टीने थेट महसूल आयुक्त कार्यालयात पाठपुरावा केला जाणार आहे। जोपर्यंत या भ्रष्टाचारातील प्रत्येकावर कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन शांत बसणार नाही। आमचा हा पाठपुरावा दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही हे सत्र असे सुरू राहणार। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।